जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे फक्त हसणं नसतं. कधी डोळ्यात पाणीही दाटतं, कारण आनंद समजण्यासाठी दुःखही थोडं जगावं लागतं. भीती काय असते, दडपण काय असतं, आपलं म्हणणारेच लोक कधी आणि कसे परके होतात, ह्या सर्व गोष्टी वेळ सांगत असतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच घडते, म्हणून प्रत्येक भावना ही अनुभवायची असते. फक्त पॉझिटिव्ह राहून नाही, तर तुटून आणि पुन्हा उभं राहून. अशा पद्धतीने आपल्याला जीवन काय आहे हे समजतं. कधी लोक भेटतात, कधी काही लोक निघून जातात. काही आठवणी या आयुष्यभरासाठी राहतात, तर काही जखमा या शांतपणे भरत राहतात. पण प्रत्येक वेळी एका छोट्याशा दुःखाला तुम्ही मोठं वादळ बनवून पाहिलंच ना, तर जगणं खरंच अवघड वाटेल. एकदा स्वतःपेक्षा खाली पहा. कोणीतरी आजही रस्त्यावर झोपते, कोणाकडे 2 वेळचं अन्न नाही आहे, आणि आपल्याकडे आईवडिलांनी दिलेलं प्रेम आहे, स्वप्न बघण्याची मोकळीक आहे, छप्पर आहे. मी सुद्धा केले या सगळ्यातून. तुटले, रडले, शांत झाले. पण वेळेने मला शिकवलं, कोण आपलं आणि कोण फक्त नावापुरतं. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, टाईम इज टेम्पररी. आजचं दुःख हे कायम नाही आहे, आजची भीतीही कायम नाही आहे. रात्री कितीही काळोख असला तरी सकाळ थांबत नाही. म्हणून जेव्हा कधी मन खूप थकेल ना, हे शब्द पुन्हा ऐका. कारण कधी कधी एका आधाराच्या वाक्यानेही माणूस पुन्हा जगायला शिकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. थँक्यू.